नमस्कार, मी नेहा. देशोन्नती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मालदीवच्या एका फरमानानंतर भाजपा नेत्यानेच पंतप्रधानांना घरचा आहेर दिला आहे. भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याने पंतप्रधानांवर मोदींवर टीका केल्यामुळे तो सध्या चर्चेचा विषय बनला आहे. पाहूया संपूर्ण प्रकरण. मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू नुकतेच चीनवरून मालदीवची राजधानी माले येथे परतले आहेत. मायदेशी परतताच मुइज्जू म्हणाले, भारताने 15 मार्च आधी मालदीवमधून आपलं सैन्य हटवावं. मुइज्जू यांनी भारताला सैन्य माघारी बोलवण्याचं फरमान सोडलेलं असताना भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारला कोंडीत पकडलं आहे. स्वामी म्हणाले, मालदीव प्रश्नी मोदी शेपूट घालून बसणार की राजीव गांधींप्रमाणे मालदीवला सैन्य पाठवून तिथे सत्तांतर घडवणार. भारत आणि मालदीवच्या संबंधामध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव निर्माण झाला आहे. मालदीवमधील भारतीय सैन्य, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला लक्षद्वीप पर्यटनाचा प्रचार, त्यानंतर मालदीवच्या मंत्र्यांनी भारतीयावर केलेली वर्णद्वेषी टीका, प्रत्युत्तरात भारतीय नागरिकांनी सुरू केलेली मालदीववर बहिष्कार टाकण्याची मोहीम, या सगळ्या घडामोडींमुळे उभय देशांमधील संबंध बिघडले आहेत. अशातच भारतीय जनता पार्टीचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजीव गांधी यांच्याप्रमाणे मालदीव प्रश्न हाताळण्याचा सल्ला दिला आहे. मालदीवमधील आधीच्या सरकारने भारताला विनंती करून मालदीवमध्ये भारतीय लष्कराची एक तुकडी तैनात करण्यास सांगितलं होतं. तिथली सागरी सुरक्षा आणि आपत्कालीन परिस्थितीतल्या बचाव कार्यासाठी भारतीय सैन्य दलाने आपली एक सैन्य तुकडी मालदीवला पाठवली होती. परंतु नव्या स्थापन झालेल्या मोहम्मद मुइज्जू सरकारने भारताला आपलं सैन्य परत बोलवण्यास सांगितलं आहे. भारतीय लष्कराबाबत मालदीवच्या अध्यक्षांच्या कार्यालयाने नोव्हेंबर 2023 मध्ये एक निवेदन जारी केलं होतं. त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की आम्हाला आशा आहे, भारत आमच्या लोकांच्या लोकशाही इच्छेचा आदर करेल आणि आपल्या सैन्याला माघारी फिरण्याचा आदेश देईल. मोहम्मद मुइज्जू यांनी 13 जानेवारी रोजी चीनवरून मायदेशी परतल्यानंतर अप्रत्यक्षपणे भारताला इशारा दिला होता. मुइज्जू म्हणाले, भले आम्ही लहान देश असू शकतो, असं असलं म्हणून कोणालाही आम्हाला धमकावण्याचा किंवा दबावण्याचा परवाना मिळालेला नाही. मुइज्जू यांनी कोणाचंही नाव घेतलं नव्हतं, परंतु त्याचा रोख हा भारताकडे होता असं म्हटलं जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी एक्स या मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की चीनचा दौरा करून मायदेशी परत आलेले मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी भारत सरकारला 15 मार्च पर्यंत मालदीवमधून भारतीय सैन्य परत बोलवा, अन्यथा परिणामांना सामोरे जायला तयार राहा असा इशारा दिला आहे. नमक हराम मालदीवने भारत मातेच्या तोंडावर चिखलफेक केल्यानंतर पंतप्रधान मोदी शेपूट घालून बसतील की राजीव गांधी यांच्याप्रमाणे मालदीवला लष्कर, वायुदल आणि नौदल पाठवून सत्तांतर घडवतील. मालदीवच्या फरमानानंतर खुद्द भाजपा नेत्यांचंच पंतप्रधानांना घरचा आहेर मिळाल्यानंतर आता यावर भाजपातर्फे काय प्रतिक्रिया येतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. ब्युरो रिपोर्ट, देशोन्नती. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.